हे जे दिसते ते माझ्या हातात काय आहे? किचन मधला कचरा. अरे कचरा नाही, ही झाडासाठी सोनं आहे. कसं काय? आता हे तर मी तुम्हाला खत बनवलेलं दाखवते कसं बनवते ते. हाय. तर बऱ्याच जणांचे मला कमेंटमध्ये प्रश्न असतात की तुमची झाडं खूप छान हिरवीगार असतात, तर तुम्ही झाडांच्यासाठी काय टाकता? तर आज मी तुम्हाला दाखवते मी माझ्या झाडांसाठी कोणतं खत वापरते आणि घरी काय करते. कलरची बादली घेतली, तुम्ही कुंडी घेतली तरी चालते. तर ह्या बादलीला मी होल करून घेतले. जसे आपण कुंडीला होल करून घेतो ना झाडं लावायला, तसे ह्याला होल करून घेतले. तर आता ह्यात कसं खत तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते. हा सुक्का कचरा आहे ना, तर हा सुक्का कचरा मी पहिल्यांदा असा खाली टाकणार आहे. त्याच्यावर थोडीशी अशी माती टाकून घ्यायची. तर काही भाज्यांचे देठ वगैरे आहेत ना, निवडलेल्या भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या अशा भाज्यांचे देठ वगैरे ह्यात टाकून द्यायचे. असं करायचं. काही लसूण सोललंय, लसणाची ट्रप आली, भाज्या चिरतो, कांदा, चहा पावडर वगैरे असते ना, तर हे सगळे बघा असं टाकून देतो. हे सगळं हे पूर्ण असं भरून घ्यायचं. आणि वरून आता हे मी जे खत तयार केलं होतं ना, त्याची माती ही खत आहे. हे बघा, हे कारण हे ना ह्याच्यामुळं लगेच कुजलं जातं. पण आपल्याकडे जरी नसलं ना, तर आपण माती टाकायची आणि झाकून ठेवायचं. तसं काही हे नाही, तयार लगेच व्हायला. किंवा थोडं दही टाकलं ना तरी लगेच तयार होतं. आता किंवा बाहेर खत करायचं पण पावडर मिळते, ती पण टाकू शकतो. हां, ती पण टाकू शकतो, बाहेर खत करायची पावडर पण. तर सध्या माझी एवढी कुंडी भरून झाली, आता एवढी मोकळीच आहे. तर रोजचा जो माझा किचनमधला जो कचरा आहे ना, तो आणणार, हळूहळू पूर्ण कुंडी भरणार. नंतर ही कुंडी मी झाकून ठेवणार. 6-7 महिने जेवढे दिवस जातील ना, तेव्हा तोपर्यंत खत छानपैकी असं तयार होते. मला सांग, तू या बादलीला होल का केलेत खालून? जे आता आपण भरलेला आहे ना किचनचा कचरा, तर त्याला ओलावा सुटतो, म्हणजे पाणी सुटतं आणि ते पाणी कुजून खाली पडतं टिपी-टिपी. ते जे पाणी आहे ना, ते पण झाडाला चांगलं फायद्याचं असतं. तर मी तुला दुसऱ्या ठिकाणी दाखवते. हा जे कचऱ्यापासून मी तयार केलेले जे खत आहे ना, ते 6-7 महिन्यांनी कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. चला. ह्या बादलीत मी तयार करून ठेवलेलं आहे ना खत, त्याच्याखाली असा डब्बा मांडला आहे आणि ते पाणी पडून असं डब्यात होतं. मग ही पाणी जे आहे ना, ते सगळ्या झाडांना, आता ह्यात पाण्यात एवढा, तर ही एक एवढं पाणी आहे ना, तर असं 2-3 डबे मी पाणी वापरणार, म्हणजे एक बादलीभर एवढं करणार पाणी आणि सगळ्या झाडांना घालणार. त्यामुळे झाडं पण मरत नाहीत आणि छान हिरवीगार येतात. तर ह्याच्यात पण मी खत करून ठेवले, तयार झालेलं आहे. त्यात आता अजून मी रोज आणून टाकत असते, अजून तयार झालं नाही. आणि ह्यात पण आहे, हे पण अजून 2 महिने होतील तयार व्हायला. त्या बादलीत ना मी पहिल्यांदाच खत करून ठेवलं होतं, तर त्याला आता 6-7 महिने झाले असतील. तर बघू आपण कसं झालंय खत. बघा किती छान खत झालं तयार ना. हो, आता हेच खत मी झाडांना वापरते, परत खूप छान अशी झाडं येतात. काय पुढचे अगोदरच फळाने गच्च भरले, तर त्याने कसं थोडं थोडं घालून देते. इथंच फॅशन फ्रूट चालेल, त्याला थोडं घालते. असं थोडं थोडं खत आहे ना झाडांना घालायचं, त्यामुळे झाडं खूप छान हिरवी येतात आणि फळदार येतात. बघायला फळं लागले आताच. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.